दिनचर्या चांगली ठेवण्यासाठी आपण आठवड्यातून कमीत कमी 1 दिवस तरी भाजी करताना मसाला आणि तेलाचा वापर न करता वाफून भाजी करावी। तर अशा पद्धतीने भाजी केल्याने आपल्याला 2 फायदे होतात। पहिला फायदा म्हणजे आपली जी काही पचनशक्ती असते ती चांगली होते, कारण अशी भाजी पचनासाठी खूप चांगली असते। आणि दुसरा फायदा असा होतो की आपण जेव्हा रोज भाजी करत असतो त्या भाजीला एकच मसाला वापरला जातो, काळं तिखट करून ठेवलं असतं किंवा सांबर मसाला, गोडा मसाला, जे काही वेगवेगळे मसाला असतात, गरम मसाले वगैरे ते आपण वापरतो। म्हणजे कोणतीही भाजी केली तर त्याला तेच सगळे मसाले टाकले जातात आणि एकच टेस्ट असते बऱ्यापैकी। तर आपल्याला यातून वेगळी टेस्ट खायला मिळेल। आणि ही जी भाजी तुम्ही करणार आहात त्यावेळेला ती भाजी अशी घ्या ज्यात तिथे स्वतःच पाणी असेल, उदाहरणार्थ भोपळा वगैरे। तर अशा भोपळ्यामध्ये कसं स्वतःच पाणी असतं, तर अशी भाजी घ्या। आणि तुम्ही मिरची, सिंधम मीठ पण टाकू शकता त्या भाजीमध्ये शिजवताना। तर आहारामध्ये असे छोटे छोटे चेंजेस जरी केले आपण तरी आपली पचनशक्तीला आराम मिळतो।